झेडपी निकालानंतरच्या फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। दिल्ली दौऱ्यात त्यांनी पक्षश्रेष्ठींची राष्ट्रवादी विलीनीकरणावर चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे। फडणवीस यांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। पाहुयात नेमकं काय चाललंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर रात्री तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली। दिल्ली दौऱ्यात त्यांनी अमित शहांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचं कळतंय। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विलीनीकरणाबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत। झेडपी निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं असे दावे दोन्ही पक्षातील नेत्यांकडून केले जात आहेत। अशातच सोमवारी झेडपी पंचायत समिती निवडणूक होताच फडणवीसांनी दिल्ली गाठल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। तर कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असावी? दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा, सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर कोण यावर चर्चा, सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्याबाबत चर्चा, राज्यातील सद्यस्थितीची माहिती शहांना दिली, राज्यातल्या झेडपी पंचायत समिती निवडणुकीतील यशाबाबत चर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांनी टोला लगावलाय। शहांचे दोन पक्ष सरकारमध्ये असल्यानं त्यांना चर्चा करावीच लागते असं राऊतांनी म्हटलंय। तर विलीनीकरण आणि फडणवीसांचा दिल्ली दौरा यांचा काहीही संबंध नसल्याचं भाजपनं सांगितलंय। आता अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न चर्चेला आले असतील। विलीनीकरणाच्या अनुषंगाने चर्चा झाली अशी माहिती समजली। नाही, मला माहीत नाही काय झालं ते। जोपर्यंत स्वतः अमित शहा किंवा फडणवीस काही बोलत नाहीत त्याच्यावरती काय चर्चा आपण करणार? आणि विलीनीकरण कोणामध्ये करणार? राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार आहेत की अजून काय होणार आहे? असे अनेक प्रश्न असू शकतात। पण अमित शहांशी चर्चा करणं त्यांना गरजेचं असतं, कारण शेवटी म्हटलं ना की दोन पक्ष त्यांचे सरकारमध्ये सामील आहेत स्वतःचे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकीकरणाच्या संदर्भात ज्या मला वाटतं त्यांच्या सगळ्या आपसी त्या दोन्ही पक्षांचं बोलणं सुरू आहे। त्यात भारतीय जनता पार्टी किंवा इतर माननीय फडणवीस साहेबांना मला वाटत नाही ते काही हस्तक्षेप करतील। ते दोन पक्षांचा तो विषय, त्या पक्षांचा त्यांचा विषय, ते त्यांच्या स्तरावर ते निर्णय घेतील। दरम्यान विलीनीकरणाबाबत अजित पवार आणि आमच्या नेत्यांची चर्चा झाली होती असा पुनरुच्चार बजरंग सोनावणे यांनी केलाय। तसंच पवार कुटुंब एक होतं, एकत्र राहील असं सांगत विलीनीकरणाचेही संकेत दिलेत। दादांचे आणि आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते ज्यांच्यात काही चर्चा झाली असेल ती चर्चा दादांसोबत आणि त्यांच्या सर्वांसमोर ते काही जण प्रेस कॉन्फरन्सला किंवा महाराष्ट्रासमोर देशासमोर आणणार असं सांगितलेलं बऱ्याच जणांनी, आणि ती बरेच जण बोललेही। त्याला कुणी डिनाय केलं वगैरे वगैरे ते विषय वेगळे वेगळे आहेत। मला त्याच्यात काही बोलायचं जर विषय झाला तर माझ्यासोबत मी ते कुठल्याही त्या बैठकीला नव्हतो। त्याच्यामुळं हा विलीनीकरण हा विषय सर्वस्वी पूर्ण आमच्या आदरणीय पवारसाहेबांच्या अखत्यारीतला आहे। त्याच्यामुळं मी त्याच्यावर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना काही बोलावं असं मला वाटत नाही। पण पवार फॅमिली ही एक आहे आणि पवार फॅमिली ही एकच राहणार, एकच असेल आणि एकच होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत। विलीनीकरण हा सर्वस्वी राष्ट्रवादीचा विषय असून आपण त्यात काही बोलणार नसल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। सुनेत्राताई पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती, पण दुखवटा असल्यामुळे आम्ही केवळ शब्दसुमनाने औपचारिक त्यांचं स्वागत केलेलं आहे। आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालच्याही निवडणुकीत अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आहे आणि भविष्यातही चांगल्या पद्धतीने काम करेल। बाकी विलीनीकरणाचे वगैरे जे विषय आहेत ते त्यांच्या पक्षाचे विषय आहेत, त्या विषयात मी बोलणं योग्य होणार नाही। त्यांचा पक्ष त्या संदर्भात बोलेल। अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। त्याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं विलीनीकरणाच्या बैठकीचा व्हिडिओ पुढे आणत त्याला आणखी हवा दिली होती। त्यातच झेडपी निवडणूक निकालानंतरच्या फडणवीस यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यानं या चर्चांना आता आणखीच बळ मिळालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।